निल्या खेळ करू करून दमलोय आम्ही. खेळ करू करू नाही दमले, प्याऊन प्याऊन दबले. चल मोठा आला शहाणा शिकवतोय मला. चल तुमच्या पायी जिंदगी खराब झाली आमची. हा आता पाथूर काय केलं मी असं केलं सगळं. चला चला घरात. पायरे शिकून घे बाप्पा. हा ए बाबा, ह्या गावात तरी भांडू नको. हे गाव कसं आहे ते आपल्याला काय माहिती नाही. नाही हो माय, मी काय लहान राहिलो आता भांडणं करायले? या छोट्याला सांग समजून, हाच गावभर भांडणं करत असतो. ए माय, मी काही नाही करत. हा दादाच खोटं बोलतोय. पाय बाय पोरगा. ए सुरके अगं हा टूप लवकर, लय भूक लागली बघ. अरे बनवते ना. दमलोय आम्ही. सारं हातपाय तुटायला लागलाय. अरे बनवते आहे ना. काय बनवतीये त्याचा स्वयंपाक तू? मॅड भोकाचा आहे तो. बापाला असं बोलतो. हे डपडी बघा. लक्षात ठेव, हा तुझा जोर माझ्या समोर चालतो, बाहेर नका चालू. माया नशिबात तुम्ही ना हे ढोलकी दिली, लोकांच्या नशिबात पाक आहे. लोक मारतील बघ जास्त. हाव माय, मी काय म्हणतो, शांतची कापडी बघ किती फाटली. या दिवाळीला तिला नवीन कापडे घेऊ ना. हा काय म्हणती? हो घेऊ. या बारीनं आपण वाजवायला जाऊ आणि मग घेऊ. या बारीनं मी बी चांगला खेळ वाजवतो, ह्याला बी करायला लावतो चांगला. हा बर बर बाबा, या बारीनं नाचा चांगले. बघतच राहा. काय करता? माझ्या खांब्याची सोय कर. दिवसाचे 50 रुपये कमवायचे, त्यातले 50ची दारू प्यायची आणि आमच्या खिशात काय? अरे लागतील. हो दमलोय आता मी. हातपाय चालत नाही ना. चाल छोट्या. कुठे गेली? काय का? चल.
शांता इकडे त्याच्यात पैसे जमा करी घे. हा सर्वांकडनं करून घ्या. स्कॅनर आहे का तुझ्याकडं? कशाला मस्करी करताय दादा? टाका ना 2-3 रुपये. अगं तुझं स्कॅनर गळ्यात घातलं ना तर लोक तुझ्या स्कॅनरवर स्कॅन करून पैसे डायरेक्ट तुझ्या खात्यावर. ए आई, मला एका मुलाने विचारलं की तुझ्याकडे स्कॅनर आहे का? हे स्कॅनर काय असतं ग? का बेटा, मला असं माहिती असतं स्कॅनर म्हणजे काय, तर मी या पदिली असती का? जा त्या भाऊली विचार. हा ना. दादा हे स्कॅनर म्हणजे काय? स्कॅनर म्हणजे बाई, स्कॅनर म्हणजे मला बी माहीत नाही. मी काय तुझ्यासारखं शिकेल आहे? पण म्हणता की बा बँकेमध्ये वापरतात ते, म्हणजे पैसे टाकले आपलं त्यांनी स्कॅन करून पैसे पाठवले का मोबाईलमध्ये येतात. आपण पण वापरून मग ते. पहिला अभ्यास कर बाय, जाय. हा ओ माय वो बेवळा आला. हो माय पैसे चालले जातील. आणि गोण्याची सोन्याची खाणी. अरे बेटा जा बरं, जा बाहेर जा, अभ्यास कर जा. जा पावा माझ्या मांडीवर बसून जा. सुरके कशी आहे तू? मला 50 रुपये दे ना ग. हा 50 रुपये 10 रुपये आले. नाही का नाही का, मला पाहिजे, औषध घ्यायचं आहे मग मला. कामाला जायचं, हात पाय लय दुखतात. कामाला जायचं. हा, जातो की. पैसे बायकोले नाही मागायचे. दे ना, हो. दे ना ग, दे ना ग. अरे दे ना. काय 50 तुम्ही रुपये. बायकोले पैसे अगं, मागताय दे का? ग. हा, जास्त बोल नको. दे म्हणतो दे म्हणतो ना. दे. हा ना. सांगा ना रे, मारतो ना रे दारू पिऊन. अरे सांगा ना रे, आला काय तुम्ही तरी? याच्या नशिबात पडले मी, कुठून पडलं माझ्या नशिबात काय माहिती. हा बायको आहे, पहिले बायको आहे. विकून घेतली याने, घेतली का विकत? पाहिजे. 50 रुपये देते त्याला मी. हे माहिती तुला लागलं तर नाही? लय मारले आणि मला. माय देवा, माय तुला लागलं नाही ना? अरे मारली दारू मला. मग तुला कावण्या भाडवीशाशी लग्न केलं? हा तुला समजलं नव्हतं? आता काय माहिती की माझी नशीब फुटीन, या बेवड्याच्या घरात मी पडीन. एवढ्या जवान पोराची आयुष्य खराब केलं त्यानं. हा? काय दिलं आपल्याला आयुष्यभर? हे झोपडीत गुटू गुटू ठेवतोय. पाय लाल झाले, माय भावाचे डोळे पाय. बस. हा? तुला अशा माणसाची लग्न नव्हतं करायला पाहिजे. तुला माहिती होतं ना तो बेवडा आहे, मग कायला लग्न केलं त्या बरोबर? जाऊ दे बेटा, झालं ते झालं. आता आयुष्य आता खराब कसं झालं. सोडून जाऊ रे? तुम्ही एवढे झाले, लहानाचे एवढे झाले तुम्ही. आता मला शोभत का असं जाय ना? आयुष्य खराब झालं. माया वयाचे पोरं कॉलेजमध्ये जातात, पैसे कमवता, आणि माया नशिबी काय आलं? डफडं आणि एक दारूची बाटली. काय करू? असं वाटते की इथंच फाशी घ्या आणि
आणि लटकून जा. अरे नाही रे बाळा, हवं मग. असं नाही करायचं. बरोबर आहे. अरे माझं जीवन तुमच्यावरच आहे रे. असं काही पागलवाणी बोलतोस तू. काय करते सांग. माझ्या बहिणीचं लग्न आहे. हा, लहान आहे, मोठ्यापणीला खर्च लागेल. कोण करणार एवढा पैका कुठनं आणणार. करू काहीतरी करू बाळा, काहीतरी करू. इतका विचार नको करू तू. रडू नको छोटा. इकडनं बीच बा, इकडनं बीच. ते माझ्या जोडे इकडनं बेटा. शाबास. असं मारली त्याने जरा बांगडे फोडून टाकल्या. काळजी करू नको. मी माझ्या भावाले आणि माझ्या बहिणीले खूप शिकवेन, मोठं करीन आणि त्याला कलेक्टर बनवीन, नाही तर एखादा चांगला अधिकारी बनवीन. बेटा ते असतं भरोशावर कुत्ते आहे ना मी. रडू नको. हा पूर्ण आपल्या गावचं, आपल्या देशाचं नाव एवढं मोठं करीन की लोक छाती टोकून सांगतील की हा डोंबाऱ्याचा पोरगा आहे. डोंबाऱ्याचा पोरगा हे लक्षात ठेवतो. हो बेटा. रडू नको बाळा. दादा तू नाही येत ना. बाबा आईला रोज मारता. असं वाटतं ना ते बाबांचं आहे ना. जाऊ द्या. रडू नको, रडू नको. काय करणार बाळा. लोकांना डोंबाऱ्याचा खेळ दाखवून आपल्याच जीवनाचा खेळ झाला रे. लोक खेळाची मजा घेतात आणि लोक आपली. ए माय तुला जास्त लागले का मामा. आईला कुठे लागत असते का रे बाळा. रडू नको, जा खेळ खेळायला. छोट्या चल, आज तुला जिलेबी खाऊ घालतो मी. आज मस्त खेळ करू आपण. हा माय, घराकडे लक्ष ठेव. चालवा शांते. आणि तू बाप आला ना पिऊन, त्याला कुठ चांगलं चालव. बरं. चला मॅडम, तुम्हाला आमचं गाव दाखवतो. तुम्हाला आमच्या डोंबारी समाजाबद्दल माहिती पाहिजे ना. आम्ही लय श्रीमंत लोक आहे. चला दाखवतो. हे पहा, दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपती बसवतो. बसवता सगळेच. कोणी 10 फुटाचं बसवतो, कोणी 20 फुटाचं बसवतो, कोणी 50 फुटाचं बसवतो. आमची लायकी एवढीच आहे. आम्ही गावातले लोक 5-5 रुपयाने वर्गणी काढतो. 5-5 रुपयात पैसे घेतो आणि गणपती आणतो. गणपती मोठा असो का छोटा असो, त्याची कीर्ती महान आहे. चला तुम्हाला गाव दाखवतो. पुढे मॅडम, हे आमच्या गावची वासरं कशी खेळतात पा. हा परिवानी, ह्यांच्यावर आमचं घर चालतं. हा खेळ आणि वासरं. हा, ह्यांना चारा खायला आमच्याकडे पैसे नसतात. आम्ही लोकांच्या शेतात जातो, चारा घेतो, त्यांना देतो. चला मॅडम, हे माझं घर कसं आहे, सोन्यावानी आहे का नाही. हा मग आमचं घराचीच असतात. हे बा इकडे, हा आमचा कोण, परकांड्या. ए परकांड्या, परकांड्या, हा आमचा परकांड्या आहे. आणि हा जेव्हा चालतो ना रस्त्याने, हा रस्त्याने जेव्हा चालतो का नाही, तेव्हा अर्ध गाव घाबरतं त्याला. हा मग असा पडतो तो शेतामध्ये, रपराप 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 रप, आहे का नाही. हे असं आमचं गाव आहे मॅडम. आणि अशी आमची परिस्थिती. आणि तुम्हाला डोंबऱ्याचा समाज माहिती करायचा होता. डोंबऱ्याची लोक कशी जगतात, कशी नाही.
मॅडम आमचं या खेळावर आणि या बैलावर या ढोऱ्यावर पोट आहे व सांगा. आणि आम्हाला अशी आशा असते की आमचा बी मोठा बंगला असला पाहिजे, आमच्याकडे बी गाडी घोडी असली पाहिजे, आमच्याकडे पण शेत असलं पाहिजे, आमच्याकडे पण आधार कार्ड असलं पाहिजे, पॅन कार्ड असलं पाहिजे, बँकेचं खातं असलं पाहिजे. आमच्याकडे काय फाटके कपडे आणि हे ढोलकी आणि हे जनावरं, हेच आमचं घर. तुम्ही श्रीमंत लोक हो, तुम्ही आमचा जीव काय समजणार, आमचं दुःख नाही समजू शकत तुम्ही. चला या, तुम्हाला घर दाखवतो. या मॅडम या. आये आलो माय. हे माय माय, ही माय बहीण, यो माय छोटा भाऊ. ओला डेंजर आहे, असा नाचतो. आता तुम्ही पाहिलं असेल ना वाजवताना. हां हे मा बाप पुण्याही आहे मायची. हो हा, रोज पडलेला असतो. मायच्या गायतलं मंगलसूत्र विकलं, त्या शिव्या येतात माझ्या तोंडात, पण मी नाही बोलू शकत. मा बाप आहे. माय तुम्ही जेवता का माय? नाही, आमचं भाकर चटणी भाकर. तुम्ही राहू द्या. असं आमचं असते माय. मिरच्या आम्ही कच्च्या खातो, आमच्या घरी तेल बी नसते खायला. आम्ही भाकरी खातो, त्या बी चुलीवरच्या भाजेल. असं आमचं आहे बा. असा आमचं राहणीमान आहे. हेच तुम्हाला माहिती करायचं होतं. आता लिहिसान तुम्ही आमची पत्रकामध्ये माहिती पेपरात. का बा? रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नाही आमच्याजवळ. हे पहा आमची पोरं चतकर भाकर खाता, कधी कधी तर उपाशी दिसतात. लिहा पेपरमध्ये लिहाय आणि कळू द्या साऱ्या जगाला डोंबराचे पोरं कसे असतात, ते कसे राहतात. ते लिहिणार ना तुम्ही? लिहिणार ना? लिहा मग. कशी परिस्थिती आहे आमची दाखवा. बघा आम्ही कशी भाकर सांगा. आता सापडली. आज सापडली, आज सोडत नाही तुला. हा आज नाही सांगणार तुला. ए बाळ्यांनो बस करा. ए चला रे. अरे ती लहान आहे रे. चला आता बरोबर झाला. आम्हाला पण चान्स पाहिजे. अरे ए चला बस झाला. चला ए चला. नाही म्हटलं ना. बरं ठीक आहे, या लवकर.
ये रे. ये. शांते काय झालं? काय झालं बाई? हा काय झालं? काय झालं सांग ना. काय झालं बाळा? हा सरपंचाच्या पोराने माझ्यावर बलात्कार केला. अरे देवा, माझ्या बहिणीवर बलात्कार केला रे बापा. अरे देवा. आहे मी जातो आणि त्या सरपंचाच्या पोराचा मुंडका कापून आणतो. का काय झालं असं एवढं मोठं? काऊन मारलं मला? मी त्याला जिवंत सोडणार नाही. अरे तुला काय माहिती तुला? जे लग्न नंतर व्हायचं होतं ते लग्न आधी झालं. व तू पागल झाली का? माय बहिणीचा जीव आहे आणि तू असं म्हणतात जे लग्नानंतर व्हायचं ते लग्न आधी झालं? तुला काय इज्जत जिज्जत आहे का नाही? जा त्याला कापून टाक जा. त्याला मी तर उभा कापतो खोकणीच्या नाही कशाला कापणार? त्या मागे आले ना तू सर बाजूले. हे पाय इकडे पाय, जोपर्यंत त्याचा जीव घेणार नाही तोपर्यंत मी वापस येणार नाही. लक्षात ठेव, लिहून घे. मुर्दा पाड त्याचा, कापून टाक साल्याला. गरीबाचे हाल केले. अरे गरीबाची इज्जत नाही का? कोणी मी यावं पाठवून टाकावं. निल्या त्याला मारून टाक साल्याला. काय केलं बाबा? म्या पोलीसवाल्याला फोन केलता. तो भेटला नाही सुतमारीचा. मी पोलीसवाल्याला फोन केला, ते येतो म्हणले आणि त्याला तलाश लावतो म्हणे तो कोण. त्याला सजा झाली पाहिजे. नाही अरे गरीबाची इज्जत नसते का? टेन्शन नका घेऊ बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. तू टेन्शन न घेऊ बहीण, त्याला आपण मारूनच टाकू आता. हाव. का रे भाडवल, कोणी फोन केला होता? मी फोन केला होता. कशासाठी? सरपंचाच्या मुलांनी हिच्यावर बलात्कार केला. कोणी बलात्कार केला तुझ्यावर? सरपंच मुला कुठे बलात्कार केला तुझ्यावर? हा रामखोर चाल्यानं कशाला बलात्कार केला तुमच्यावर? काय रे माझ्या बहिणीवर बलात्कार झाला. कुठे बलात्कार झाला तुझ्या? काय नको बोलत जाऊ. साहेब जाणार. अरे आरामखोर जाती मॅडम तुम्ही कोण आहे? मी पत्रकार आहे. तुम्ही चांगल्या घरच्या दिसतात. या गरीब लोक फाटक्या लोकांच्या नांदी का लागता तुम्ही? तुम्ही यांची तक्रार घ्या. जे काही बघायचं आहे ते नंतर मी बघेन. तुम्ही यांना पोलीस स्टेशनला घेऊन या. चला शिंदे. चला बाबा चल चल बेटा. काय आपलं नशीब दम लागून जातो. गरीबाला लागत नसते बाबा. रडू नको बस. ओ काय रडू नको. माझी माय म्हणते जे लग्नानंतर व्हायचं होतं ते लग्न आधी झालं. मी बघते. याचा अर्थ काय? म्हणजे माई बहीण बाजार होय का? अरे मी बघते, पोलिसांशी बोलते. तुम्ही काय नाही करू शकत मॅडम. तुम्ही जा. अरे मी करू शकते ना. या डोंबारी समाजाचं या जगामध्ये कोणी नाही. ना पोलीस, ना सरकार, ना काहीच. पोलिसांशी बोलू आपण. काय सजा द्यायची आहे ती देऊ ना. काय करतील पोलीस? पोलीस पैसे खाणारे असतात. मला काय म्याकाल माहित नाही. एक वेळा विश्वास तर ठेवून बघू. माय तू जाय. तू जाई. तू बी आमच्यासारखीच होऊन जाशील. सरकारमध्ये आमची नोंद नाही, ग्रामपंचायत मध्ये नाही. कोण आहे आम्ही? मायनं नाव ठेवलं म्हणून ठेवलं निल्या. गावातले पोरं म्हणायचे निल्या, तेव्हापासून निल्या.
तुम्ही येऊन आमचं नाव बदलणार आहे का? नाही बदलू शकत. आम्हाला खायला नसतं, आमच्याकडे राशन कार्ड नाही. आपण बोलू पोलिसांसोबत. पोलिसांचं नाही हो, पोलीस नाही आमच्या मदतीला येऊ शकत. सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही हे आम्हाला माहिती आहे. सर्वात महत्वाचा प्रश्न माझ्या बहिणीचा आहे. माझ्या बहिणीसोबत जे घडलं ते दुसऱ्या पोरी बरोबर नाही घडलं पाहिजे. हे सगळे पोलीस लोक असेच असतात. आता नाही, मी तर त्याला सोडणार नाही. काही जरी झालं तरी चालू. तुम्ही जावा जावा. तुम्हाला जे करायचं ना मॅडम ते तुम्ही करू शकता. जा मॅडम, जा तुम्ही. आमच्या गरीबाच्या मागे नका लागू. आमचा उद्धार करणारा देव नाही आला तुमच्या काय कामाचं. धन्यवाद. अरे या दादा, या या. काय म्हणता पोलीस दादा? बसा ना. आज इकडे कसं काय येणं केलं? सरपंच साहेब, त्या डोंबाऱ्या वस्तीतल्या मुलींनी, बिकारड्या मुलींनी तुमच्या मुलाची कंप्लेंट केली आहे की त्याने तिच्यावर बलात्कार केला. माझ्या मुलावर? हा. माझ्या मुलावर? हो. नाही रे, काहीतरी खोटं बोलतोय तो. नाही खरंच आहे. अंकुश, ए बाळा, इकडे ये. अरे दादा काय सांगताय रे? हा, काय त्या डोंबारीच्या मुलीवर तू बलात्कार केला? हा बाबा केला, पण एकट्याने नाही, ग्रुपमध्ये. अरे बाळा, बलात्कार केलास तर बिकाड्यांना कुठेतरी मारून तोडून फेकून टाकलं असतं ना. कशाला जपून ठेवलं तू? त्याचं फेकून दिलं असतं मारून तोडून कुठेतरी. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार नमस्कार. या बसा बसा बसा. अरे साहेब नमस्कार 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 मॅडम. सगळ्यांच्या बहिणीवर सरपंचाच्या मुलांनी बलात्कार केला. बा तर आपल्याला त्यांच्यावर काहीतरी कारवाई करायची म्हणून मी तुमच्याकडे आली होती. साहेब, त्या कुत्र्याने माझ्या बहिणीवर बलात्कार केला साहेब. त्यांनी माझ्या बहिणीवर, लहान बहीण आहे माझी 12 वर्षाची. अरे बापरे. हा सर. आम्हाला न्याय द्या साहेब. न्याय द्या सर. ठीक आहे ठीक आहे. काहीतरी करू शकता. मॅडम, तुम्ही यांच्या नादी कुठं लागले? तुम्ही आपल्याला इथंच राहायचं आहे. यांचं काय, हे आज या गावात उद्या त्या गावात. यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करू. हा सर, पण रिक्वेस्ट होती सर तुम्हाला. मी एक पत्रकार आहे म्हणून मी या भावनेने तुमच्याशी बोलते. प्लीज तुमच्या बघू निश्चित आपण करू. तुम्ही नाही का, आपण निश्चित मी जे करण्यासारखं ते निश्चित करतो. अहो साहेब, तुम्ही आम्हाला मदत करा. मी तुम्हाला आयुष्यभर करतो निश्चित. जितकं करण्यासारखं आहे तितकं निश्चित करतो. तुम्ही या, निघा मॅडम. हा ठीक आहे. या बसा सभापती साहेब. हॅलो सरपंच साहेब, तुमच्या मुलाने काय त्या याच्यावर बलात्कार वगैरे केला वगैरे, डोंबाऱ्याच्या याच्यावर. ते आले होते एका पत्रकाराला घेऊन, ते डोंबारी वगैरे सर्व. हां, ते बघा तुम्ही. त्यांना तिथं काय, त्यांना हाकलून द्या, एकटं मारून टाका. ते पुन्हा डबल यायला नको माझ्या जवळ. इथं करून टाका. असे ते ह्या गावावरून त्या गावावर दुसऱ्या गावाला जातात राहतात. त्यापेक्षा त्यांना मारून टाका, उडून टाका त्यांना. पुन्हा येता कामा नये माझ्याकडे. ठीक आहे, ओके. बोला सभापती साहेब. चला रे. कुठे आला?
नको रे अरे काय करतो अरे सोडा माझ्या पोरीला मारतो इथे येऊन चाले पोलीस काय करता शिलालचे मार भरवाला मार त्याला शिलालचा मारदारचा मार मार त्याला तुकडे तुकडे कर केस करतो सरपंचाचं नाव बदनाम करतो मारदारचं कुठेच जाणार मनीषे तू जा नाही तू माझ्यासोबत तुझा जीव नको गमू नाही आमचं आयुष्य ह्याच्यासाठीच बनलेलं आहे नाही जाणार नाही मी मेलो जरी ना तरी कोणाला फरक पडत नाही मी सोबत मरेल नाही जाणार नाही मी आणि तसं बी या नराधमांनी माझ्या सर्व घरच्यांना मारून टाकलेले माया जोगून काय फायदा नाही या जगात माया काय अस्तित्वच नाहीये तू जाय नाही पण नाही जाणार कुठं पण एक लक्षात ठेव मी एकटा नाही मरणार ज्यांनी माझ्या घरच्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना मी त्यांचं आयुष्य उद्ध्वस्तच करणार अंकुश मार या